दलित महासंघाचे राज्य उपाध्यक्ष सनाउल्लाह बावस्कर यांची सांगली कोल्हापूर रस्त्यासंदर्भात आक्रमक भूमिका। खड्डे मुजवा, रस्ता नीट करून द्या, अन्यथा आपल्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करू असा इशारा सार्वजनिक बांधकाम विभाग मिरज यांना निवेदन देण्यात आले। सार्वजनिक बांधकाम विभागातले अधीक्षक अनिल पाटील साहेब यांना पत्राद्वारे निवेदन देण्यात आले। त्यात त्यांनी लिखितमध्ये आश्वासन दिले की येत्या 2 दिवसांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते अंकलीपर्यंत जे खड्डे पडले ते पूर्ण डांबरीकरण करून मुजवून देतो असं आश्वासन दिलं। आपलं आश्वासन पूर्ण झाले नाही तर बांधकाम विभाग कार्यालयासमोर धरणे आंदोलन करू असा इशारा यावेळेस दलित महासंघाचे उपाध्यक्ष सनाउल्लाह बावस्कर यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना दिला। यावेळी पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते। चौकामध्ये खड्डा जो पडला फार मोठा, या खड्ड्यासंदर्भात आम्ही दलित महासंघ डॉक्टर उत्तमदादा मोहितेकर यांच्या माध्यमातून आज खाते यांना आम्ही वारंवार निवेदन देऊन सुद्धा की या सांगली कोल्हापूर हे जो जोडणारा जो रस्ता आहे, या जो मार्ग आहे, या दोन्ही जिल्ह्याला जोडणारा जो रस्ता आहे, या रस्त्याची आज बघितला तर अत्यंत दुरावस्था एकदम बिकट आहे। आज वारंवार या रस्त्यावर होणारा अपघात व मृत्यूचा सापळा हे झालेला आहे, लक्षात ठेवा। आज आम्ही दलित महासंघ मोहितेकर यांच्या माध्यमातून मी सनाउल्लाह बावस्कर दलित महासंघ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष या पदाने आज PWDचे अध्यक्ष माननीय अनिल पाटील साहेब यांना पत्राद्वारे निवेदन दिलं की सगळं